the golden heart of David, दाविदाचे सोनेरी हृदय, a king who chose surrender over power. असा राजा की ज्याने सामर्थ्याच्या ऐवजी समर्पण निवडलं. Praise God. आमेन. We'll open our Bibles to 2 Samuel chapter 15 verse 26. But if he thus says, I have no delight in you, behold, here I am, let him do to me as seems good to him. 2 शमूएल 15:26 म्हणतं, परंतु माझी आवड तुझ्यावर नाही असे जर त्याने म्हटले तर पहा मी इथे आहे, त्याला बरे दिसेल तसे तो माझे करो. And these verses were spoken as David was fleeing Jerusalem. आणि ही वचनं किंवा हे शब्द दावीद जेव्हा यरुशलेम सोडून निघून चाललेला होता त्यावेळेला बोलत होता. When he understood that his very own son Absalom, जेव्हा दावीदाला कळलं की माझा स्वतःचा मुलगा अबशालोम he had turned against me माझ्या विरोधात गेलाय, माझ्या पोटचा मुलगा, and he is trying to take away my kingdom. आणि माझं राज्य तो माझ्याकडून बळकवायच्या प्रयत्नात आहे. So surrender is not weakness in the eyes of तर God. समर्पण म्हणजे देवाच्या नजरेमध्ये अशक्तपणा आणि कमजोरी नाहीये. It is confidence in the one who sees the full story. ज्या देवाला संपूर्ण कथा दिसत आहे त्याच्यावरचा तो विश्वास आहे की मी त्याला डेंजरसली समर्पित आहे. Amen. आमेन. Because we are often tempted to defend our mistakes. कारण बऱ्याच वेळेला काय होतं, आपल्याला आपल्याकडनं ज्या चुका झालेल्या असतात त्या विरोधामध्ये आपला स्वतःचा बचाव करायला आपल्याला आवडतं की मैंने किया ही नहीं, लेकिन मैंने किया ही नहीं ना, मैंने किया ही नहीं सर. How do we defend? कसा आपण बचाव करतो स्वतःचा? Don't see my mistake today, see my successes of आजची the माझी past. चूक बघू नका, मी भूतकाळात किती यशस्वी होतो बघितलंय ना तुम्ही, मी किती फेमस आहे, आजच्या माझ्या चुका बघायच्या नाही. But that is not the way God moves. पण देव अशा रीतीनं कार्य करत He नाही रे. sees what you do today. देव आज तू काय केलं ते पाहतो. आज. And David's peace came from the fact that he stopped trying to fix his own life. आणि दाविदाची शांती कुठून आली की त्यांनी स्वतःचं जीवन स्वतः दुरुस्त करायचं सोडूनच दिलं ना, तिथून तो शांत झाला. You try to fix your inner life, the outside life will be fixed automatically. तुम्ही तुमचं आतलं जीवन व्यवस्थित दुरुस्त करून ठेवा, तुमचं बाहेरचं जीवन अगदी दुरुस्तच असेल. Be confident in the inside that God is with you. आतून विश्वास ठेवा की देव माझ्या सोबत आहे. Your outside will be taken care of. म्हणजे तुमचं बाहेरचं सगळं देव सांभाळून घेईल. And so when King Hezekiah was told तर हेजिकिया राजाला जेव्हा सांगण्यात आलं he was going to die, की तू मरणार आहेस, he did something which was very different from David. त्याने असं काहीतरी केलं जे दाविदापेक्षा थोडं वेगळं होतं. He turned his face to the wall त्यानं आपला चेहरा भिंतीकडे वळवला and he said, आणि म्हणाला, Lord, प्रभू remember my good works. माझी चांगली कामं लक्षात ठेवा, I have been very faithful मी किती विश्वासू राहिलो, and did what was good in your sight. तुझ्या नजरेत जे चांगलं आहे ते मी केलं, मी किती इमानी आहे. And the difference is, फरक हा आहे, in the moment of Hezekiah's crisis, हेजिकियाचे हे जे सगळे संघर्षाचे क्षण होते, he was reaching for his track record. त्यामध्ये तो आपल्या ट्रॅक रेकॉर्ड कडे गेला की मी भूतकाळात काय काय केलं, मी किती चांगला Lord, I राहिलो. will bring my file. आणि प्रभू माझी फाईल मी तुझ्या समोर आता घेऊन येतो, You read it. माझी फाईल तू वाच, मी किती चांगला राहिलेलो आहे बघ, And I know you have to heal me. आणि मला माहितीये तू मला बरं करायलाच लागणार आहे. But David, on the other hand, पण दुसऱ्या हाताला दावीद reached not for his file but for God's character. त्याची फाईल घेऊन आला नाही, तर त्याचं चारित्र्य त्याने देवाला He सादर brought God's character file. आणि देवाच्या चारित्र्याची फाईल तो घेऊन आला. If you bring God's character file to God, देवाच्या चारित्र्याची फाईल जर तू देवाकडे आणली, God will speedily help you. देव पटकन तुला मदत करेल. But देवाच्या if you bring चारित्र्याची your फाईल, own file before पण God, स्वतःच्या सद्गुणांची फाईल तुझं देवासमोर घेऊन आला, God will hesitate to give you. तर देव डगमगणार Justice. तुला द्यायला, देव तुला न्याय द्यायला डगमगणार. देवाकडे येताना देवाचं गुणगान करत ये, स्वतःचं गुणगान बंद कर, देवाचं गुणगान करत ये, देव तुला आशीर्वाद देऊन मोकळं करेल. Hezekiah asked for more time to finish his work, हेजिकियाने वेळ मागितला की माझं काम संपायला मला अजून थोडा समय दे. but David asked for God's will to be finished in him. दाविदाने मागितलं की तुझी इच्छा माझ्या जीवनात पूर्ण व्हायला समय दे. And so true peace, खरी शांती, it's not found in reminding God how good you are, खरी शांती देवाला या गोष्टीची आठवण करून देण्यात नाहीये की तू किती चांगला but आहे. true peace comes when you remind God how good he is. खरी शांती देवाला ही आठवण करून देण्यात आहे की तू किती चांगला आहे. Are you getting me what I'm कळतंय saying? का? मी किती चांगला आहे नाही, तू किती चांगला आहे, की तेव्हा मी मरणारच होतो पण तू वाचवलं. Yes. गोलायतने मला 10-20 मारलं असतं पण तुझ्या पायी मी त्याला मारलं. तू चांगला. You change your language. तुम्ही थोडी भाषा बदला सर.
blessing that has to come after 10 days will come tonight. this 10 morning. दिवसांनंतर येणारे आशीर्वाद आज रात्री येतील. And that is why, म्हणून though Hezekiah had a more perfect life, हेzekiयाचं जीवन तसं परिपूर्ण होतं, फारसा चुकला धडला नव्हता तो. no mistakes, काही not चुका much. नव्हत्या, फारशा चुका बिका हेzekiया राजाने केल्या नव्हत्या. Yet, तरी David became the man after God's own heart. दावीद देवाच्या हृदयामागचा माणूस झाला. Because on paper, कारण ऑन पेपर Hezekiah looked more perfect. ऑन पेपर कागदावरती हिजकिया राजा परिपूर्ण 100 out of 100 99.5 out of 100. But David was more concerned with the refiner than the gold. पण दावीदाला सोन्यापेक्षा जास्त सोन्याच्या भट्टीवर बसलेल्या सोनाराची पडलेली होती. सोनं सोड रे, सोनार बघ. And so David was called a man after God's own heart. तर दावीदाला देवाच्या हृदयामागचा माणूस असं नाव आहे. Not because he was perfect, तो परिपूर्ण होता म्हणून नाही, त्याने चुका केल्या नाहीत म्हणून नाही, but because he was perfectly honest. पण परिपूर्ण रीतीनं तो प्रामाणिक होता, अगदी प्रामाणिक. That's why David had a golden heart. म्हणून दावीदाचं हृदय गोल्डन आणि सोनेरी म्हणतात. He was richer than Hezekiah, हिजकियापेक्षा जास्त श्रीमंत होता दावीद राजा, but he had a golden heart. पण हृदय सोन्याचं. He made mistakes, त्याने चुका but he केल्या, had a golden heart. पण हृदय सोन्याचं. And so when Hezekiah received 15 more grace years, मग हिजकिया राजाला जेव्हा अजून 15 वर्ष कृपेची देवाने देऊन टाकली, suddenly his mind changed. अचानक त्याचं मन बदललं. He invited all the people. त्याने सगळ्या लोकांना आमंत्रित केलं. He showed all the gold. He showed all the silver, सगळं सोनं दाखवलं, सर्व चांदी दाखवली, as if he had earned it. जणू काय त्यानेच कमवलं असेल. But David said, पण दावीद बोलला, you know, when he was collecting money, दावीद जेव्हा पैसा गोळा करत होता and when he was giving his money आणि त्याचा पैसा देत होता for the building of the temple, मंदिर बांधायला, what did he say? काय बोलला? Oh God, दे बाप्पा, everything comes from you, सगळं तुझ्याकडून आलंय and we have given you only that you have already given to us. आणि आम्ही तेच तुला परत करतोय तुझं मंदिर बांधण्यासाठी जे तूच आम्हाला दिलंयस. You gave it to me, I gave it back तू मला to you. दिलं, मी तुला परत केलं. काय विशेष आहे? Say, देवानी दिलं, देवाला मी परत केलं. त्यात काय बडाय मारायच्या? इतनी कमाई आई कैसे? प्रभूने करवाई ना. if you want grace to rest upon you, तुझी जर इच्छा असेल, मनोभावे की देवाची कृपा माझ्या डोक्यावर यावी, have the attitude of David. जरा दावीदाची वृत्ती ठेव बेटा. He who does not fight for his throne जो स्वतःच्या सिंहासनासाठी भांडत नाही ना, will be peaceful in heart and he will have more confidence. तो हृदयाने शांतीत असणार आणि त्याला विश्वास प्राप्त होणार. David did not fight for the throne. दावीदाने काही सिंहासनासाठी भांडणं केली नाही. He left it in God's hand. त्याने देवाच्या हातात सोडलं की तुला जर अबशालोमाला द्यायचंच असेल देऊन टाक, आय डोंट माइंड. If the Lord is pleased with me, he will bring me back. प्रभू जर माझ्यावर खुश असेल तर प्रभू मला परत आणेल. He did not self-invite him. He was waiting upon the people to invite him. त्याने स्वआमंत्रण केलं नाही स्वतःला, तर त्याने लोकांवरती ते ठेवलं की लोकांनी मला आमंत्रण दिलं आणि म्हणाले या की मी जाईन. Can you imagine David's heart? म्हणजे दावीदाचं हृदय कसं असेल बघा. He won the battle. त्याने युद्ध जिंकलं, His son was dead. त्याचा मुलगा मेला, He could come back like a king. तो राजासारखा परत येऊ शकत He होता. didn't come back नाही आला तसा. असं काही नाही की- because he was not interested in the throne. कारण त्याला सिंहासनामध्ये इंटरेस्ट नव्हताच. He wanted a throne with loyalty. मला इमानदारीनं सिंहासन हवं आहे, मला राजकारण खेळायला सीटवर बसायचं नाहीये. I don't want power without relationship. मला देवाची नातं न बांधता सामर्थ्य नकोय. I don't want power without having relationship with the people also. आणि लोकांशी नातं न बांधता मला सामर्थ्य नकोय. आय डोंट वॉन्ट टू प्ले दिस पॉवर गेम एनीमोर. Because David understood कारण दावीदाला कळलं that real leadership is not about position, खरं पुढारी पण कुठल्या पदात नाही, it's about connection. संपर्कात आहे. मग त्याला लीडर म्हटलं नाही तरी तो लीडरच राहतो का? कारण तो संपर्कच त्याचा लोकांशी तसा आहे की ही जस्ट डुईंग इट ॲज अ लीडर. Forced crowns are always very heavy to wear, बळजबरीनं घातलेले मुकुट फार जड असतात डोक्याला, but invited ones fit on your head perfectly. पण जे आमंत्रित केलेले आहेत ते मुकुट तुझ्या डोक्याला बरोबर बसतात. That's why Bible says, म्हणून बायबल म्हणतं humble yourselves before the Lord प्रभू समोर स्वतःला नम्र कर, and he will lift you up. प्रभू तुला वर आणेल. And so if you read in 2 Samuel, 2 शमूएल जर तुम्ही वाचलं, you see King David in a humble way returning back. दावीद राजा नम्रपणे परत आलेला तुम्हाला तिथे दिसतो. He waited until he was called. आणि त्याला हाक मारेपर्यंत त्याने वाट पाहिली. वे धीर से यहोवा की बाट देखता रहा,
उसने मेरी दुहाई सुनी और देख मैं वापस आ गया. Real power. खरं सामर्थ्य, It does not prove itself by destroying other people's lives. खरं सामर्थ्य दुसऱ्या लोकांच्या जीवनाचा नाश करून आपला पॉइंट सिद्ध करत नाही की आय एम ग्रेट. It proves itself by sparing those people. तर त्या लोकांना वाचून की मैंने इसको छोड़ दिया, त्यातून ते स्वतःला सिद्ध करतात की मी महान आहे. Amen. सूड घेणं आपल्या हातात नाहीये. And so Peter says पेत्र म्हणाला in 1 Peter 3:9, पहिलं पेत्र 3:9, do not repay evil with evil or insult with insult. वाईटाची परतफेड वाईटाने करू नका, अपमानाची परतफेड अपमानाने करू नका. Trust in God. देवावर विश्वास ठेव, He will do the best for you. देव तुझ्यासाठी चांगलं तेच करणार. Don't pull down anybody. कुणालाही खाली खेचू नकोस. Even for your right thing. जरी तुझं बरोबर असलं तरी सुद्धा Don't claim your rights. तू तुझे हक्क मागायला जाऊ नको की मेरा हक है. बावजू को रख तेरा हक. He knows what is your right and त्याला what is माहिती your आहे wrong. तुझं काय आणि तुझं काय नाही, तुझा हक्क काय आणि तुझा काय नाही त्याला माहिती आहे. Place it in his hand. सगळं त्याच्या हातात सोड, He will put you on the throne. तो तुला सिंहासनावर बसवेल. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन.